इस न्यूज के प्रायोजक है RSM यूनिटी डेवलपर्स। सिर्फ 21,000 में बुक करें 1 BHK फ्लैट, मजरेवाडी, सोलापूर। शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात TET अनिवार्यता, नव्या संच मान्यतेतील जाचक निकष आणि पदोन्नती तसेच कंत्राटी भरती धोरणामुळे शिक्षण क्षेत्रात निर्माण झालेल्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षक संघटना एकवटल्या असून आज शुक्रवारी 5 डिसेंबर रोजी सोलापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। राज्य सरकारकडून शिक्षकांच्या सेवा सुरक्षेकडे होत असलेल्या दुर्लक्षांचा निषेध नोंदवण्यासाठी आणि शाळा बंद आंदोलनाच्या आव्हानाला प्रतिसाद देत सोलापूर जिल्ह्यातील 30 पेक्षा अधिक शिक्षक संघटना या आंदोलनात सहभागी झाले होते। TET अनिवार्यतेवरील सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर अनेक राज्यांनी पुनर्विचार याचिका व अनुकूल प्रस्ताव सादर केले असतानाही महाराष्ट्र शासनाकडून कोणतीही कारवाई न झाल्याचा आरोप संघटनांनी केला आहे। या मोर्चात मोठ्या संख्येने शिक्षक उपस्थित होते। महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी 36 जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकार्यालयावरती आमच्या शिक्षकांच्या मागण्या आम्ही मान्य करण्याबाबत महाराष्ट्र शासनाला जाग यावी म्हणून आम्ही हा मोर्चा काढला आहे। मागील ऑक्टोबरच्या ह्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टानं असा आदेश काढला की इथून पुढं म्हणजे जेवढे शिक्षक जुने आहेत नवे आहेत त्यांना RT कायद्याप्रमाणे राईट ऑफ एज्युकेशनच्या कायद्याप्रमाणे TET पास होणं अनिवार्य केलं आहे। आमचं म्हणणं आहे राईट ऑफ एज्युकेशन कायदा 2013 पासून महाराष्ट्रात लागू झाला, तेव्हापासून तुम्ही TET घेण्याला आमचा विरोध नाही। पण जर तुम्ही आमच्या 53 वर्षाच्या रिटायरमेंटला आलेल्या शिक्षकाला जर 2 वर्षामध्ये TET पूर्ण करा नाही तर तुम्ही सर्व्हिसमधून तुम्हाला सेवानिवृत्त व्हावे लागेल असा अन्यायकारक निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला। त्याच्या विरोधामध्ये याचिका दाखल करून महाराष्ट्र शासनाने त्यांना विनंती केली पाहिजे लोकसभेच्या माध्यमातून की हा कायदा रद्द करावा आणि 13 फेब्रुवारी 2013 पासून या ठिकाणी हा कायदा लागू करावा, ही एक आमची मागणी आहे। हा कायदा रद्द नाही तर पाऊल का असणार? हा कायदा रद्द नाही झाला तर आम्ही बेमुदत शाळा बंद करू, कारण अशा बी नोकरी आमच्या घालवायच लागलाय तुम्ही, तर मग आम्हाला त्या नोकरीपासून तुम्ही वंचित ठेवायचं ठरवलेलं दिसतंय आणि या दृष्टिकोनातून आम्ही शाळा बंद ह्या अमर्यादित अशा दिवसासाठी आम्ही शाळा बंद आंदोलन करू, हा इशारा आहे। आपलं नाव आणि पद सांगा। मी सुभाष बापूराव माने, महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक महामंडळाचा माजी अध्यक्ष आहे आणि आता सध्या मी संस्था चालक संघटनेचा अध्यक्ष आहे आणि सेवानिवृत्त मुख्याध्यापक शिक्षक संघटनेचाही राज्याचा अध्यक्ष आहे आणि या ठिकाणी संस्थापक म्हणून आणि शिक्षक म्हणून